नमस्कार मित्रांनो, ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आठवणीतला किस्सा, 2 वेळचं जेवण। स्वामी विवेकानंदजी यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ते खूप कर्ज सोडून गेले। ते कर्ज कसं फेडायचे, खूप मोठं टेन्शन। घरात एक वेळ पण जेवणाची सोय नाही। कशी तरी परिस्थितीमधून एक वेळ जेवणाची सोय होईल अशी व्यवस्था। स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं की आई माझ्यासाठी जेवण बनवते आणि आई उपाशी राहते। मग त्यांना एक कल्पना सुचली। त्यांनी आईला सांगितलं की मला आज या मित्राच्या घरी जेवण आहे, आई तू जेवून घे। ते बाहेर जायचे, या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून फिरून घरी यायचे। आई आणि जे जेवण केलं नाही ते आईला सांगायचे की आई माझ्या मित्राच्या घरी आज मी पुरणपोळी खाल्ली, माझ्या मित्राच्या घरी आज मी सुंदर भाजी पोळी खाल्ली। अशी ते चर्चा करायचे जे जेवण त्यांनी केलं नाही। मित्रांनो, एक छोटासा प्रसंग आहे, 2 वेळचं जेवण, पण यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं। आज समाजामध्ये अशी मुलं आहेत जे आईवडिलांच्या 2 वेळ जेवणाची व्यवस्था करू शकत नाहीत, व्यसनामध्ये लिप्त आहेत। आणि आज स्वामी विवेकानंदजी यांचा जर आदर्श समोर ठेवला आपण, ते आईला सांगायचे मी बाहेरून जेवून आलो आहे, आई तू जेवण करून घे। बघा, घरात 18 विश्व दारिद्र्य, तरी त्यांनी कधी आईची जेवणाची व्यवस्था केली। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याची सुरुवातीची 15-25 वर्षे तुमचे आईवडील तुमच्यासाठी व्यवस्था करतात जेवणाची, शिक्षणाची। तुमच्या आईवडिलांच्या आयुष्याची शेवटची 25 वर्षे तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे। आज मी सकाळी स्वामी विवेकानंदांचा एक थॉट वाचला, त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल। ज्याच्यासमोर आदर्श नाही ना, तो 1000 चुका करतोय, पण ज्याच्यासमोर कोणी आदर्श आहे ना, तो कधी आयुष्यात चुकणार नाही। बघा, स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावर साहित्य वाचा, ते अजिबात निगेटिव्ह नाही। अशी मुलं आहेत जी फक्त स्वतःचे आयुष्य जगत आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांशी काही घेणं देणं नाही। मित्रांनो, तेच घर खरं आनंदी आहे जिथं आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू असतं। नाहीतर ज्या घरात आईवडील नाहीत ते घर स्मशानसारखं वाटतं। लक्षात ठेवा, जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या 2 वेळ जेवणाची व्यवस्था करा। व्हिडिओ आवडला असेल 2 मित्रांना पाठवा। धन्यवाद।